कवी कालिदास मंडळाच्या नूतन वर्षाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिथयश कथा आणि बालकथा लेखक कवी आबासाहेब घावटे तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका सौ सुमन चंद्रशेखर यांची नियुक्ती झाली आहे। कार्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे तर सचिव म्हणून कवयित्री अर्चना पोळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यावेळी मावळते अध्यक्ष कवी लेखक रामचंद्र इकारे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केलाय। गेली 35 वर्ष साहित्य क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असणाऱ्या आणि नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या कवी कालिदास मंडळाचा आषाढाच्या पहिल्या रविवारी होणारा कवी कालिदास महोत्सव अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असतो। यावेळी वितरित केले जाणारे राज्यस्तरीय मेघदूत पुरस्कार हे काव्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जात आहे। मंडळाची ही वैभवशाली परंपरा पुढे चालवण्याचा किंबहुना ती अधिक समृद्ध करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, असं मनोगत नूतन अध्यक्ष आबासाहेब घावटे यांनी व्यक्त केलंय। यावेळी मंडळाचे नूतन पदाधिकारी सौ सुमन चंद्रशेखर, प्रकाश गव्हाणे, अर्चना पोळ यांनीही समयोचित विचार मांडले। कार्यकारिणी सदस्य मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी, रामचंद्र इकारे, शिवानंद चंद्रशेखर, प्राध्यापक डॉक्टर रविराज फुरडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।